आणि ते तिथे जे लोक आहेत त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. अक्षरशः त्या मुलाला त्या ठिकाणी जाळून मारण्यात आलं. 1947च्या हाळणीच्या नंतर बांगलादेश हा स्वतंत्र देश त्या ठिकाणी दिला गेला होता. 1947 मध्ये असलेला आपला हिंदू समाज आज त्या ठिकाणी अल्पसंख्याक झालाय. जे अधर्मीय लोक आहेत, तुम्ही आजही 1947चा भारत बघा, हिंदूंची जनसंख्या किती होती. या ठिकाणी सर्व प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे प्रशासनाला एक अशी विनंती राहील, गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या जोरावरती त्या ठिकाणी काम करतोय, परंतु आमचं मानसिक समाधान त्याच्यामध्ये होत नाही. अनधिकृत प्रश्न अजूनही त्या ठिकाणी प्रशासनाच्या नाकावरती टिचून त्या ठिकाणी चालू आहेत. माझी प्रशासनाला विनंती राहील, आपण त्या ठिकाणी एक थोडंसं लक्ष या ठिकाणी वेधून घ्यायचं आहे. माझा त्या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे, या भारतामध्ये शिरूर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अधर्मीय लोक, ज्यांना भारताचं फक्त खायचं माहिती आहे, गायचं माहीत नाही. हे लक्षात घ्या. माझ्या भाषणामध्ये तेढ असेल मित्रांनो, लक्षात घ्या, पण ती संविधानाच्या चौकटीमध्ये आहे. ज्याला या देशामध्ये राहून गुणगान करता येत नाही त्याला या देशामध्ये राहायचा अधिकार नाही, भले का तो आपल्यातला असाना. मित्रांनो, परिस्थिती बांगलादेशवरती आहे. तुम्ही लिहून घ्या, 2047 पर्यंत ती परिस्थिती या भारतामध्ये येणार आहे. जर तुमच्यासारखा तरुण या ठिकाणी जागला गेला नाही, धर्माचं काम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं नाही, हिंदू धर्माचं काम घेतलं नाही, देशाचं काम घेतलं नाही, तर एक दिवस हा देश सुद्धा त्या ठिकाणी बांगलादेश बनणार नाही. हे लक्षात घ्या. तुमच्यासारख्या असंख्य तरुणांनी त्या ठिकाणी जागा होण्याची गरज आहे. मित्रांनो, काही ठिकाणी तारुभाव बोललं जातं, जय श्रीराम जय श्रीरामवाले त्या ठिकाणी गुंड आहे. देशाची भूमिका घेणारे तर गुंड असतील, तर एक नाही हजारो वेळा त्या ठिकाणी गुंडांचा पारितोषिक त्या ठिकाणी आम्ही घेतो. आमच्या सहकार्यांवर आमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात, गोमांचे प्रकरण असतात, का त्या ठिकाणी सखोल चौकशी केली जात नाही. बरेचसे असे त्या ठिकाणी मुद्दे आहेत. सगळ्यांनी मित्र तुम्ही त्या ठिकाणी साथ द्यायची, संविधानाच्या चौकटीमध्ये राहून याचा त्या ठिकाणी आपण फैसला पाडायचा आहे. तुम्ही सगळे जर त्या ठिकाणी एक आले, नानासाहेब लांडेंनी सांगितलं एक आहे तर सेफ आहे. 500 वर्ष लागते राम मंदिर व्हायला. राम मंदिर त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये नाही, भारतामध्ये आहे. आपण लेट पण थेट होतोय. मी जास्त न बोलता त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे निधन पावलेत तारुभाऊ, किती वेळा आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची. सकल हिंदू समाजाकडून त्या ठिकाणी मी जाहीर सांगतो, बांगलादेशची परिस्थिती जर या ठिकाणी या केंद्र सरकारने मनावरती घेतली नाही, अनधिकृतपणे राहणारे त्या ठिकाणी चिखलीला महेशदादांनी त्या ठिकाणी जे काही रोहिंगे ते त्या ठिकाणी हद्दपार केले, एका हिंदूच्या बदल्यात 100 रोहिंगे किंवा 100 बांगलादेशांचा मुद्दा त्या ठिकाणी सकल हिंदू समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रशासनाने ही नोंद घ्यायची आहे. कारण प्रशासनाने जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित राहणार आहे. नुसती एका गटाकडून शांतता प्रस्थापित करून त्या ठिकाणी राहणार नाही. मी उचित नाही काही बोलता त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती नरसंवार चालू आहे, माझी सरकारलाही त्या ठिकाणी विनंती आहे, कृपा करून आपण त्या ठिकाणी बांगला